ट्रम्प यांच्या हेतूबद्दल सुद्धा इराणच्या नेत्यांच्या मनामध्ये प्रचंड संशय आहे. ट्रम्प यांनी जो 45 दिवसाच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे, तात्पुरत्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिलेला आहे, त्या 45 दिवसाच्या काळामध्ये ट्रम्प यांना पुन्हा एकदा मोर्चे बांधणी करायची आहे आणि मोठ्या हल्ल्याची तयारी करायची आहे, असा दाट संशय इराणच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे हा जो संवाद आहे तो पुढे सरकताना दिसत नाहीये. ट्रम्प यांच्या अटी अवास्तव आहेत म्हणून हा संवाद पुढे सरकत नाहीये. फक्त हे एकमेव कारण नाहीये. एक लक्षात घ्या, युद्धाला आता जवळजवळ 4 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे आणि या काळामध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव फक्त अमेरिकेच्या बाजूने आलेला आहे. युद्धबंदी हा शब्द फक्त अमेरिकी नेत्यांकडून उच्चारला जातोय. इराणच्या नेत्याने एकदाही या शब्दाचा वापर केलेला नाहीये. इराणचे नेते माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत. युद्धाची झळ युद्धामध्ये उतरलेल्या प्रत्येक देशाला बसते, तशी ती इराणला बसली आहे, अमेरिकेला बसली आहे आणि इस्रायलला सुद्धा बसलेली आहे. परंतु इराणचं खूप मोठं नुकसान झालंय, त्या तुलनेमध्ये अमेरिका आणि इस्रायलचं जे नुकसान झालेलं आहे ते कमी आहे. तरी सुद्धा युद्धबंदी या शब्दाचा वापर फक्त ट्रम्प करताना दिसत आहेत. इराणच्या एकाही नेत्याच्या तोंडून युद्धबंदीचा प्रस्ताव आजवर आलेला नाहीये. अभद्र भाषा सुद्धा ट्रम्प वापरतायत, शिवराळ भाषा सुद्धा ट्रम्प वापरतायत. खरं तर जे शक्तिशाली असतात, जे प्रभावी असतात, ते कधीही शिवराळ भाषांचा वापर करत नाही, कधीही ते तोंडाची पट्टी चालवत नाहीत. परंतु ट्रम्प हे सगळं करताना दिसत आहेत. ट्रम्प यांना 45 दिवसांची युद्धबंदी हवी आहे आणि इराणनेही तात्पुरती युद्धबंदी नाकारली आहे, कारण इराणला कायमचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. एकतर युद्ध बंद राहील किंवा एकतर युद्ध सुरू राहील. त्यामुळे इराणचे नेते ट्रम्पच्या प्रस्तावांना प्रतिसाद देताना दिसत नाहीत आणि ट्रम्प मात्र पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव सातत्याने रेटताना दिसत आहेत.